नमस्कार. आज आपण आलेलो आहे धाराशिवच्या लेण्या पाहण्यासाठी. जे त्यात गाव, तालुका व जिल्हा धाराशिव इथे येतो. धाराशिव शहरापासून 5 किलोमीटर लांब इथे आपल्याला ही लेणी आहे व लेणीच्या थोडं वर इथपर्यंत आपली गाडी येते व इथून पुढे आपल्याला चालत जायचं आहे व तिथे आपण गाडी लावलेली आहे. तर चला आता आपण खाली लेणीचे दर्शन करू. पायरी मार्ग व्यवस्थित केला आहे, त्यामुळे आपण लेणीपर्यंत आरामशीर येऊ शकतो. रस्ता सुद्धा व्यवस्थित आहे. लेणी पाहण्यासाठी आल्यानंतर 4 लेणी समूह आहे व एक मंदिर आहे आणि समोरच्या डोंगरावर 3 लेणी समूह आहे. हे जे आहे लेणी नंबर 4 आहे. आपण सुरुवातीपासून पाहतो. हा 4 नंबर आहे. 4, 3, 2 आणि लास्टला 1. तर प्रथम आपण 1 नंबरच्या लेणीपासून सुरुवात करणार आहे. ही आहे एक नंबर लेणी. इथे आपण आता पोहोचलेलो आहे. लेणीच्या आतमध्ये जाण्यासाठी हा व्हरांडा आहे, खूपच मोठा. आणि आतमध्ये आता या ठिकाणी 1, 2, 3 खांब पाहायला भेटत आहेत हे असे. व हा भाग लेणीमध्ये आतील भाग, लेणीचा आतील भाग हा. बाजूचा बाहेरून हा या बाजूचा भाग आहे. ओलसर पण आहे अजून. आपण आता 1 नंबर लेणी समूह पाहिला व 2 नंबर लेणी समूह पाहण्यासाठी जाणार आहे. हा लेणी समूह खूप मोठा आहे. या धाराशिवच्या लेण्यामधील सर्वात मोठा लेणी समूह बोलताल तर हा आहे 2 नंबर लेणी समूह. तर पर्यटकांना एक सूचना देण्यात आली आहे की माथ्यावरील दगड पावसामुळे कोसळत आहेत, तरी जीवित हानी होऊ शकते, तर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्या, असा या ठिकाणी माहिती फलक देण्यात आला आहे. समोरच्या बाजूस हा जर डोंगर पाहिला तर ढिसूळ आहे, मुरमाड आहे, त्यामुळे या ठिकाणी सावध जायचं आहे. ही पाहू शकतो, हे आत्ता नव्याने बांधकाम केले आहे. आणि बाजूला आपल्याला हे असे द्वारपाल पाहायला भेटत आहेत. या बाजूला आहे व याही बाजूला आहे. आता आतमध्ये जाऊ आपण. या प्राचीन पायऱ्या आहेत आणि हा व्हरांडा खूप मोठा व्हरांडा आहे. आणि याचे पोल पाहू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6 पोल आहेत. खूप मोठा लेणी समूह आहे हा. आतमध्ये आल्यानंतर असेच आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रमाणात हे पोल्स पाहायला भेटत आहेत. तिथं हे खांब पाहायला भेटत आहेत. या खांबाची नव्याने डागडुगी केली आहे, परंतु याचे सौंदर्य अप्रतिम आहे. धाराशिव लेणी समूहातील हा सर्वात मोठा लेणी समूह आहे. आतमध्ये आपणाला या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटते. सध्या बंद केली आहे. जैन तीर्थकारांची मूर्ती आहे, परंतु आतमध्ये बंद केला आहे, त्यामुळे आपण बाहेरूनच जे पाहू. या बाजूचं आहे हे रूम छोटे मोठे. तीर्थकारांची मूर्ती पाहायला भेटत आहे. या धाराशिवच्या लेण्यामधील 2 नंबरच्या या लेणी समूहामध्ये आपण आता उभे आहोत. या ठिकाणी भव्य अशी मूर्ती आहे, परंतु आपणाला त्या ठिकाणी बंद आहे. पूर्णतः बंद केल्यामुळे आत आपणाला पाहता येत नाही.
नाही. या बाजूला एक आपल्याला हा असा लेणी समूह इथं आहे. या ठिकाणी कोरीव काम आहे व हा एक रूम आहे इथं आणि चला आता बाजूचे 2 लेणी समूहाचे पाहू व 2 नंबरच्या लेणी समूहापाशी आल्यानंतर या ठिकाणी आपणाला शुद्ध पिण्याचे पाणी आहे. पाण्याच्या टाक्यांच्या पुढील बाजूस सुद्धा आपणाला तर आहे असं परत आतमध्ये असणार ते एकदा पाहून येऊ. हे पाहू शकता असं इथं हे भुयार आहे. आता आपण इथं पाण्याच्या टाक्यापाशी आलेलो आहे. पाहू शकतो इथं 2 पाण्याचे टाके आहेत. आपल्याला इथे लेणीमध्ये पाहायला भेटतं ते 2 लेणी आहेत. त्या पाण्यासाठी जाऊ समोरच्या वरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला त्या ठिकाणी कोरीव मूर्ती आहे परंतु ती सध्या नष्ट झालेली आहे. 3 नंबर लेणी समूहामध्ये आता आपण आलो आहे. आतून पाहू पाहू शकतो खूप मस्त इथं कलाकृती आहे आणि याही बाजूला सुंदर आहे. ते दोन्ही बाजूंनी असं व्यवस्थित नक्षीकाम केलेलं इथं पाहायला भेटत आहे. वाच येतोय. या ठिकाणी आपण जास्त वेळ थांबवू नाही शकत. इथं आता वटवाघळ असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ थांबता येत नाही. खूप घाण वाटतो व आतमध्ये खूप सुंदर मूर्ती आहे परंतु त्या ठिकाणी घाण खूप असल्यामुळे आपण आतमध्ये जात नाही. 3 नंबर लेणी समूहाच्या बाजूला एक आपणाला अशी त्या ठिकाणी रूम पाहायला भेटते. या ठिकाणी पाण्याचा टाका आहे परंतु आतमध्ये खूप वटवाघळ वगैरे आहेत. आता आपण 4 नंबर लेणी समूह आहे तो पाण्यासाठी जात आहे. हा एक खूप सुंदर आहे पाहू शकतोय. या ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले इथं पाहायला भेटत आहे. याही बाजूला आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणी सुंदर अशी मूर्ती इथं पाहायला भेटत आहे व याच्या खाली आपल्याला एक मूर्ती पाहायला भेटते. चार नंबर लेणी समूह लगेच पाहून होतो आपला. त्या बाजूला एक छोटीशी रूम आहे त्याच्या समोर एक आहे. या ठिकाणी धाराशिव लेण्यांची व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे की आपण निश्चितच वाचावी. पण 1 ते 4 लेणी समूह पाहिला व आता त्याच्या पुढचे जे 3 लेणी समूह आहेत ते पाहण्यासाठी जाऊ आता. या रस्त्याने जायचे आपल्याला. याही ठिकाणी खाली लेणी आहे परंतु सध्या झाडी खूप आहे त्यामुळे तिथपर्यंत जाता येत नाही. हे पाहू शकतो त्या ठिकाणी लेणी आहे ती. समोरचा लेणी समूह पाहायला भेटत आहे आपल्याला. तिथून पुढं 5 मिनिटात आपण या 5 नंबरच्या लेणी समूहापाशी पोचून जातो. पाहू शकतो समोर लेणी नंबर 6 लिहिलं इथं. म्हणजे तो जो आहे तो खाली असणारा 5 नंबरचा आहे आणि हा 6 नंबरचा ग्रुप. याही ठिकाणी वटवाघळ खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
आत मी बघू शकतो. खूप मोठ्या प्रमाणात वटवाघळ आहेत. या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात वटवाघळ आहेत. एक नंबर लेणी समूह 2, त्या ठिकाणी 3 आणि समोर असणारा 4, असा हा समोरच्या बाजूस 4 लेणी समूह आहे. तो दरीमध्ये आपण बघितला 5 नंबर, हा 6 नंबर व आता याच्या पुढे गेल्यानंतर अजून एक आपणाला लेणी समूह पाहायला भेटतो 7 नंबरचा. याही लेणी भारी आहेत, बघू शकतो समोरच्या ठिकाणी. या लेणी ज्या आहेत ते आपणाला इंद्राई किल्ल्यावरच्या ज्या लेणी आहेत तशा पद्धतीचे आपल्याला पाहायला भेटतात. व या लेणीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पाहू शकतो, या आपण सर्व लेणी पाहिल्या त्या कोणत्याच लेणीमध्ये अशी आपणाला नाही हे नक्षीकाम केलेलं पाहायला भेटत नाही. फक्त याच लेणीमध्ये आपणाला असं पाहायला भेटते. या ठिकाणापर्यंत आहे. असं आहे, पूर्ण पाहायला भेटते. आणि सुंदर लेणी समूह आहे, 7 लेणी समूह निश्चितच करा या ठिकाणी आल्यावर. या शेवटच्या भागात पाहू आपण आणि आपली लेणीची सफर पूर्ण करू. हे पाहू शकतो इथं आपल्याला पहिलं भेटत आहे व शेवटच्या भागातून संपूर्ण लेणी समूह असा पाहायला भेटतो. आता आपण या ठिकाणी असणारा हा 5वा बोलू शकतो याला लेणी समूह, तो पाहण्यासाठी आलो आहे. हे पाहू शकतो या ठिकाणी वटवाघळ आहेत. थोडा अवघड आहे सध्या गवत झाडी असल्यामुळे, परंतु येऊ शकते आपण. वटवाघळ खूपच या बाजूला रूम आहे, या बाजूला पाहू शकते रूम आहे. 7 नंबर लेणी समूह हे थोडी जरा कसरत करते याच्या इथं, परंतु येऊ शकतो आपण या लेणी समूहापर्यंत. या बाजूला 2 लेणी समूह आहे, या बाजूला 4 लेणी समूह आहे आणि 1 लेणी समूह इथून खाली जायचं. या झाडी आहे, गवत आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणापर्यंत जाताना सावध जा. लेणी पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. चुन्याचा घाणा आहे, चुन्याच्या घाण्याचे चाकसुद्धा इथे व्यवस्थित पाहायला भेटते आपल्याला. व या ठिकाणी या अशा 3 समाधी आहेत. बाजूला हनुमानरायाचे 2 शिल्प व समाधी पाहायला भेटते.